मॉर्निंग. इट्स 24 जुलै, 24 जुलै. आजचा एडिटोरियल आहे कॅलिब्रेटेड बॅलन्स. कॅलिब्रेटेडचा कालच आपण अर्थ बघितला होता. कॅलिब्रेटेड म्हणजेच काय, कॅल्क्युलेटेड. मग बॅलन्स ऑन इंडिया अँड नॉन अलाइनमेंट. आता नेमकं नॉन अलाइनमेंट किंवा अलाइनमेंट याचा अर्थ काय असतो? अलायन्स म्हणजे ग्रुप करणं आणि अलाइनमेंट म्हणजे ग्रुप करणं, त्याच्याशीच रिलेटेड एक नाउन फॉर्म बनवलेलं. मग इंडियाने जे कोलॅबरेशन किंवा जे अलायन्स आहे ते केलेलं नाहीये. जसं की युएस आहे, अमेरिका. आपल्याला माहिती आहे अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये सध्या वाद चालू आहे. थोडक्यात आपल्याकडे जर आपण बघितलं तर दोन वाद आहेत. दोन जे आहेत तर ते वाद आहेत. एक जो वाद आहे तो म्हणजे इंडिया, एक मिनिट. मग आपण जर बघितलं तर एक वाद आहे तो कोणता? इंडिया चायना. ठीक आहे. आणि दुसरा जर आपण बघितलं तर युएसए आणि चायना. मग यात काय झालं की जे युएसएचं म्हणणं असं आहे की अलायन्स करावं. युएसए काय करतंय तर अलायन्स करतंय, सगळ्यांना एकत्र करतंय. आणि त्यामध्ये युएसए ऑफर करतंय की इंडियाने पण त्या अलायन्स मध्ये असलं पाहिजे. बट प्रॉब्लेम इज व्हॉट, आपल्याकडे म्हणजे इंडिया जे आतापर्यंत आपण जर बघितलं तर इंडियाचं भलेही बॉर्डरवरती वाद चालू असेल तरी पण इंडिया कुणाशी म्हणजे आपली जी मिनिस्ट्री आहे ती डिफेन्सिव्ह मिनिस्ट्री आहे, म्हणून आपण डायरेक्टली कुणाशी वाद करत नाही. ठीक आहे. म्हणून आपल्या मिनिस्ट्रीनुसार किंवा आपल्या याच्यानुसार आपण काय करतो, अलायन्स मध्ये भाग घेत नाहीये, अशी ती पॉलिसी आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. ठीक आहे. तर समजून घेऊया काय नेमकं. नॉन अलाइनमेंट ऍज अ पॉलिसी मस्ट बी रिथॉट. एडिटोरियलचं म्हणणं आहे की नॉन अलाइनमेंट, जसं की नॉन अलाइनमेंट करायची नाहीये, ही पॉलिसी म्हणून ठीक आहे, पण तरी सुद्धा रिथॉट, पुनर्विचार त्याच्यावर झाला पाहिजे. बट इंडिया मस्ट बी वॅरी ऑफ. वॅरी मीन्स अवेअर असणं. वॅरीचा अर्थ काय असतो? वॅरी म्हणजेच काय असतं? अवेअर असणं, जागरूक असणं ज्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. मग वॅरी ऑफ जो आहे तर तो आपण जर बघितला तर वॅरी ऑफ म्हणजेच काय, अवेअर ऑफ. कशाबद्दल तरी काय असणं? जागरूक असणं. ठीक आहे. सो वॅरी ऑफ, अवेअर असणं. ऑफ अलायन्स सिस्टम्स. अलायन्स सिस्टम जी आहे त्याचं जे सिस्टम आहे त्याच्याशी आपण काय असलं पाहिजे? अवेअर असलं पाहिजे. ठीक आहे. मग अवेअर असणं म्हणजे नेमकं काय होईल या माध्यमातून जे आहे तर जर आपण अवेअर असलं, काय प्रॉब्लेम्स असणार आहे, काय सोपं असेल, काय वाईट असेल, किंवा काय प्रॉन्स, काय कॉन्स त्यातले वाईट चांगले काय नेमक्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच ते काय केलं पाहिजे, नॉन अलाइनमेंट ही आपण डिसाइड केली पाहिजे, फायनल केली पाहिजे. ठीक आहे. In separate statement this week, External Affairs Ministers S. Jaishankar led dash India's world view in the face of global challenges, many of which pull it in different directions. मग सध्याच्या ज्या काही स्टेटमेंट्स आहे, एक वेगळं स्टेटमेंट या आठवड्यामध्ये जे एक्सटर्नल अफेअर्स बघणारे जे मिनिस्टर आहे आपले ते एस जयशंकर यांनी लेड डॅश यांनी असं सांगितलं किंवा यांनी असं पुढे सांगितलं किंवा पुट केलं टू अरेंज इंडियाज वर्ल्ड व्ह्यू, भारताचा व्ह्यू इन द फेस ऑफ ग्लोबल चॅलेंजेस. सध्या जे काही ग्लोबल चॅलेंजेस चालू आहेत त्याच्या अगेन्स्ट जे काही सांगितलं, मेनी ऑफ विच पुल इट इन डिफरंट डायरेक्शन. बऱ्याचशा वेगवेगळ्या डायरेक्शनला घेऊन जाणार जे असं. ठीक आहे. सो काय येईल आन्सर सांगा. शेखर म्हणतायत ए आउट, रेश्मा म्हणतायत आउट. ओके. अजून करेक्ट आन्सर आहे आउट. लेड आउट याचा अर्थ काय असतो? अरेंज करणं. इझी टू अंडरस्टँड म्हणजे सांगणं म्हणू शकतो आपण, जे लोकांना समजू शकेल अशा पद्धतीने अरेंज करणं. मग ते अशा पद्धतीने त्यांनी एक्सटर्नल मिनिस्टर जे आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी जे डिसिजन आहे ते या पद्धतीने सांगितलं की सगळ्यांना समजेल. ठीक आहे. सो अक्षय, मोनिका, रेश्मा आणि शेखर बरोबर आहे. चौघांचा पण आन्सर बरोबर आहे. ओके. नेक्स्ट. सो इथं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे फर्स्ट ऑप्शन ए ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे. चलूया पुढे. मिस्टर जयशंकर्स कंटेन्शन वॉज दॅट. कंटेन्शन कालच बघितलं आपण, जजमेंट किंवा डिसिजन. वॉज दॅट नॉन अलाइनमेंट ॲज अ कन्सेप्ट बिलॉंग टू अ बायगॉन काय असतं? बेगॉन पास्ट इरा. मागचा इरा जो आहे तो जर आपण कन्सिडर केला तर त्यावर बेस हे नॉन अलाइनमेंटचं डिसिजन आहे. अँड दॅट मल्टीपोलॅरिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मल्टीपोलॅरिटी? मल्टीपोलॅरिटी म्हणजेच काय? डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. जसं आपल्याकडे असतं बघा, पॉवर ऑफ अटर्नी असते, एखादा बिझनेस आहे किंवा त्याचा अधिकार दुसऱ्यांना दिले जातात, तसं मल्टीपोलॅरिटी म्हणजेच काय? अ डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर बिटवीन 3 or more कंट्रीज, अलायन्स और पार्टीज. मग 3-4 देश एकत्र येतील आणि त्यांची जी
पॉवर जी आहे ती एकमेकांना काय करतील, सर्क्युलेट करतील. सो असं मल्टीपोलॅरिटी. In the word necessitated that India would have to take a definite stand and even take risk that issues such as connectivity, maritime security, terrorism and climate change. बघा, मिस्टर जयशंकर्स कंटेन्शन, जयशंकर असं म्हणतात की नॉन अलाइनमेंट ऍज अ कन्सेप्ट बिलॉंग टू बेगॉन इरा, मागचा इरा विचारात घेऊन जर आपण हे डिसिजन घेतलेला असेल, स्टेटमेंट दिलेला असेल, अँड दॅट मल्टीपोलॅरिटी, आणि त्यामध्ये मल्टीपोलॅरिटी जी आहे जी सध्या जगामध्ये नेसेसिटेड म्हणजे जागतिक गरज बनलेली आहे, दॅट इंडिया वुड हॅव टू टेक डेफिनेट स्टँड. इंडियाला, भारताला सुद्धा काय करावं लागेल, एक फिक्स स्टँड जे आहे या माध्यमातून घ्यावं लागेल. नेमकं इंडिया काय करणार त्याबद्दल जे इंडियाला काय करावं लागेल, एक फिक्स स्टँड जे आहे ते इंडियाचं असलं पाहिजे. अँड इव्हन टेक रिस्क, आणि रिस्क घेतली पाहिजे. डॅश इश्यूज, रिस्क डॅश इश्यूज सच ॲज कनेक्टिव्हिटी, मग कोणती रिस्क घेतली पाहिजे, कनेक्टिव्हिटीशी रिलेटेड. त्याच्यानंतर मॅरीटाईम सिक्युरिटी, टेररिझम अँड क्लायमेट चेंज. बोलो क्या आएगा. शेखर म्हणतायत एक ए, मोनिका म्हणताय ए, अक्षय कदम म्हणताय ए. व्हेरी गुड, चुकलेले आन्सर्स. ठीक आहे. रिस्क ऑन इश्यूज, पुढे काय आलेलं आहे, इश्यूज आलेले आहे, आणि म्हणून जे आहे रिस्क ऑन इश्यूज, कारण काय तर टेक ऑन आहे, त्याचा अर्थ जो आहे तो काय होतो बघा, दॅट इंडिया वुड हॅव टू टेक अ डेफिनेट स्टँड अँड इव्हन टेक, मग टेक जे आहे रिस्क ऑन दी इश्यूज, ऑन इश्यूज म्हणजे रिस्क ऑफ एखादी गोष्ट असती तर आपण मग एक गोष्ट पर्टिक्युलर जी आहे ती रिस्क ऑफ समथिंग म्हटलं असतं, पण इथं जे आहे रिस्क रिगार्डिंग व्हेरियस इश्यूज आहे. मग कोणते कोणते इश्यूज आहेत त्या मुद्द्यांवरती घ्यायची आहे, म्हणून रिस्क ऑन इश्यूज सच ॲज कनेक्टिव्हिटी, मॅरीटाईम, मॅरीटाईम काय असतं, कोस्टल सिक्युरिटी ज्याला म्हणतो आपण, समुद्र किनारपट्टीच्या एरियाच्या आजूबाजूला, नेव्हल ज्याला म्हणू शकतो. सो टेररिझम अँड क्लायमेट चेंज, आणि सोबत सोबत आतंकवाद आणि वातावरणात होणारे बदल, या सगळ्या इश्यूजशी रिलेटेड जे काही डेफिनेट आपल्याला स्टँड घ्यायचं आहे, अलायन्स करायचं आहे किंवा नाही करायचं आहे, याबद्दल विचार करून आपण काय केलं पाहिजे, डिसिजन घेतलं पाहिजे. ओके, सो दॅट इज ऑन. नेक्स्ट, सो द करेक्ट आन्सर इथे कोणता असेल, ऑप्शन बी. ओके, आता नेक्स्ट बघू. However, he made it clear that India does not dash non-alignment in its entirety, and that while it would no longer remain disentangled म्हणजे काय असतं, free from difficult decisions, it would not compromise on its independence. बघा, however he made it clear, त्यांनी क्लिअरली असं सांगितलं की that India does not dash non-alignment, इंडिया जे आहे तर डॅश नॉन अलाइनमेंट, आता कळत नाही नेमकं काय, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, पुढे वाचल्यावर कळेल. इन इट्स एंटायरिटी, मग जर आपण इंडियाचा विचार केला तर इंडियाच्या हिशोबाने, भारताच्या हिशोबाने भारत जो आहे तर तो नॉन अलाइनमेंट यावरती, अँड दॅट व्हाईल इट वुड नो लॉंगर रिमेन डिसएंटँगल्ड फ्रॉम डिफिकल्ट डिसिजन, इट वुड नॉट कॉम्प्रोमाइज ऑन इट्स इंडिपेंडन्स. काय म्हणणं याच्यातला ओव्हरऑल अर्थ सांगतो बघा, की जर भारताचा विचार केला आपण तर भारतानुसार नॉन अलाइनमेंट करणं किंवा स्वतःचा स्वतः इंडिपेंडंट राहणं, यामध्ये जर आपण विचार केला तर भारत हा भारताची जी पॉलिसी आहे त्यानुसार तो नॉन अलाइन राहील. कोणत्याही देशासोबत जाणं किंवा न जाणं, जरी समजा त्यांनी नॉट आलेलं आहे आणि नॉन अलाइनमेंट म्हणलेले, दोन निगेटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह झालं, मग अलाइनमेंट तो काय करतोय, जर भारत आपण म्हटलं तर भारत हा देश अलाइनमेंट करण्याला काय करतोय, विरोध करतोय, मग नक्कीच निगेटिव्ह वाला जो आहे तो आपल्याला असणार आहे. मग इथं दोन निगेटिव्ह ऑलरेडी आलेले आहे, नॉट आणि नॉन, म्हणून मग हे पॉझिटिव्ह सेन्स झाला, म्हणून आपल्याला निगेटिव्ह सेन्स सांगणारा शब्द तिथे लागणार आहे. ठीक आहे. अँड दॅट व्हाईल इट वुड नो लॉंगर रिमेन डिसएंटँगल्ड, डिफिकल्ट डिसिजन जे आहेत या सगळ्यांपासून तो थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करेल, आणि तो स्वतःचं जे इंडिपेंडन्स आहे, स्वातंत्र्य आहे, ते गमावणार नाही, म्हणजे त्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही. ठीक आहे. असं का म्हटलंय, कारण काय, ग्रुप झाला किंवा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं जो सगळ्यात जास्त डॉमिनंट असेल तो काय होईल, ऑटोमॅटिकली सगळ्यांवरती राज्य करेल, म्हणून आपलं इंडिपेंडन्स जे आहे ते त्याच्यात मेंटेन राहील. सो आपल्याला इथे निगेटिव्ह शब्द पाहिजे, कोणता आहे मग, शेखर, प्रतीक,
मोनिका, अक्षय आणि ईशाना. ठीक आहे, सगळ्यांचं करेक्ट आन्सर आहे. रिजेक्ट इज द करेक्ट आन्सर. ई. ओके, पुढे का बरं रिजेक्ट? कारण नॉट आणि नॉन अलाइनमेंट आलेलं आहे. हा, हे जरी तर नॉन अलाइनमेंट नसतं, डज नॉट असं आलं असतं तर तिथं अलाइनमेंट असतं फक्त, तर ॲलो आपण वापरला असतं. डज नॉट ॲलो अलाइनमेंट. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? चला पुढे. मोर इम्पॉर्टंटली, खूप महत्वाचं म्हणून, ही सेड दॅट इंडिया हॅज नेव्हर बीन पार्ट ऑफ एनी अलायन्स ऑफ अन अलायन्स सिस्टम नॉर विल इट एव्हर बी. त्यांनी असं सुद्धा सांगितलं की इंडिया जो आहे तो आतापर्यंत कधी अलायन्स सिस्टमचा पार्ट नव्हता आणि इथून पुढे सुद्धा तो असणार नाही. ही ॲडेड दॅट इवन द US मस्ट लुक बियॉन्ड इट्स प्रेझेंट अलायन्सेस. युएसनी सुद्धा हाच विचार केला पाहिजे आणि जी सध्याची अलायन्स आहे त्याच्याही पुढे जाऊन विचार करायला हवा. अँड एंगेज विथ मोर मल्टीलॅटरल अरेंजमेंट्स. आणि फक्त या अलायन्स वरती भरोसा न ठेवता वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अजून सुद्धा काही अरेंजमेंट त्यांनी ज्या आहेत त्या करायला हव्या. ओके, नेक्स्ट. मिस्टर जयशंकर explain that while non-alignment work for India during the Cold War era dash the US and the Soviet Union, the fact that India and China share a land boundary would always be a factor in a new Cold War between the US and China. मिस्टर जयशंकर यांनी असं सुद्धा सांगितलं की, काय सांगितलं की नॉन अलाइनमेंट वर्क, जर आपण त्यात अलाइनमेंट नाहीये सध्या, पण जर असेल तर काय होईल ड्युरिंग द कोल्ड वॉर इरा. कोल्ड वॉर, आता हे कोल्ड वॉर काय असतात? कोल्ड वॉर म्हणजे एकमेकांच्या अंगावर बर्फ फेकून वार करायचा असं नाहीये. दॅट मीन्स कोल्ड वॉर मीन्स शीतयुद्ध, ज्याच्यामध्ये न बोलणं म्हणा किंवा हत्यारे न वापरता, वेपन न वापरता जे वार होतं ते कोल्ड वॉर. ठीक आहे, सो असं जे वॉर आहे डायडॅश द US अँड सोव्हिएट युनियन, ज्या सोव्हिएट युनियन आहे ते आणि US यांच्यामधल्या जे वॉर आहे त्याचा इंडियाला पार्ट बनावा लागेल. सोबत इंडिया आणि चायनामध्ये जे लँड बाउंड्रीशी रिलेटेड जे काही वॉर चाललेले आहे त्या वॉर मध्ये नवीन कोल्ड वॉर जे ते तयार होऊ शकतं. कुणामध्ये? US आणि चायनामध्ये. मग जर आपण बघितलं, त्यांनी असं समजून सांगितलं की नॉन अलाइनमेंट जर आपण अलाइनमेंट करतोय तर त्या माध्यमातून US ला सुद्धा काय, USचा आणि जे सोव्हिएट युनियनचा जो वाद आहे त्यामध्ये आपण सुद्धा इन्व्हॉल्व होऊ आणि आपला आणि चायनाचा जो वाद आहे त्यामध्ये US ला सुद्धा इन्व्हॉल्व व्हावं लागेल. सो असं जे आहे तर यामुळं दोघांनाही प्रॉब्लेम्स होतील, म्हणून नॉन अलाइनमेंट वर्क फॉर इंडिया. ठीक आहे, मग नॉन अलाइनमेंट ही जी आहे ती आपल्यासाठी फायदेशीर असेल. इरा डायडॅश द US, सांगा ऑप्शन क्या आएगा? हा, बी 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 सगळ्यांचं करेक्ट आहे. बिटवीन एकदम बरोबर आहे. US म्हटलेलं होतं, US अँड द सोव्हिएट युनियन, दोनच जण आहेत, दोन पार्टी असल्यामुळे मग तिथं काय असायला पाहिजे? बी. सो बी इज द करेक्ट आन्सर, बी बिटवीन. ओके, नेक्स्ट. सो द करेक्ट आन्सर इज बी बिटवीन. Now next, he spoke of Indo-US cooperation in many fields. त्यांनी असं सांगितलं की भारत आणि अमेरिका यांचं कोऑपरेशन एकमेकांना नेहमीच राहील आणि नेहमीच आहे, बऱ्याचशा फील्डमध्ये ते आहे. अँड द ग्रोविंग मॅरिटाईम कोलॅबरेशन. मॅरिटाईम म्हणजे काय असतं? मराईन जे म्हणतो ना आपण, त्याच्याशी रिलेटेड, मराईनशी रिलेटेड, समुद्र सी कोस्टल एरिया वगैरे जो आहे त्यांच्याशी रिलेटेड बरेचसे कोलॅबरेशन आपले आहेत. बट लेफ्ट अनसेड द हार्ड रियालिटी दॅट मिलिटरी कोलॅबरेशन ऑन लँड would prove problematic given India's disputed boundary with China. मग त्यासोबतच त्यांनी सांगितलं की हार्ड रियालिटी जी आहे ती सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? मान्य करावं लागेल. कारण की जर समजा आपले कोस्टल एरियाशी रिलेटेड वगैरे जे नौदल म्हणजे नौदल वगैरे जे आहे आपली, तर त्यामध्ये आपण कोलॅबरेशन बघू शकतो. पण जर आपण लँडमध्ये जर आपण कोलॅबरेशन करतोय तर त्यामधून प्रॉब्लेमॅटिक जे आहे ते इंडिया आणि US दोघांसाठी पण राहील. सोबत इंडियाज डिस्प्युटेड बाउंड्री विथ चायना, US ला सुद्धा काय होईल? ते प्रॉब्लेमॅटिक राहील. कारण काय? इंडियाचा ऑलरेडी डिस्प्यूट चालू आहे कोणासोबत? चायना सोबत. द डॅश ऑफ अ नियरली 3 month लॉंग स्टँड ऑफ बिटवीन द PLA अँड द इंडियन आर्मी. मग आपण जर बघितलं तर काय, PLA काय आपण बघितलं होतं, एक अग्रीमेंट केलेलं असतं, एक लाईन ठरवून दिलेली असते, एक बॉर्डर असते.
तिथून पुढे 100 म्हणजे काही अंतर ठरवून दिलं जातं, तेवढ्या अंतराच्या आतमध्ये कुणी येऊ शकत नाही. तर ती जी लाईन आहे अँड द इंडियन आर्मी, त्याच्याशी रिलेटेड आपले जे वाद होते या आधीच्या एडिटोरियल मध्ये आपण हे बघितलंय सगळं. ठीक आहे. सो ते जे वाद आहे, द डॅश ऑफ अ नियरली 3 month लॉंग स्टँड ऑफ बिटवीन द PLA अँड द इंडियन आर्मी. मग इंडियन आर्मी आणि चायना बॉर्डर जे आहे समजा, त्या बॉर्डरवरती जे काही चालू आहे बऱ्याच दिवसापासून डिस्प्युटेड मॅटर जे चालू आहे, त्याच्याशी रिलेटेड आपण जर बघितलं तर लँडशी रिलेटेड आपण जर USA सोबत कोलॅबरेशन केलं तर ते आपल्याला जर जास्तीत जास्त काय ठरू शकतं, आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं दोघांसाठी पण. ओके. सो बोलो क्या आएगा? द डैश ऑफ नियरली 3 month. शेखर डी, मोनिका डी, अक्षय डी, डिस्प्यूट. ठीक आहे. अजून ओके, करेक्ट आहे. आपल्याला वाटतं की डिस्प्यूटच असायला पाहिजे, बट पुन्हा एकदा मी वाचतो परत एकदा बघा. कोलॅबरेशन ऑन लँड वुड प्रूव्ह प्रॉब्लेमॅटिक गिवन इंडियाज डिस्प्युटेड बाउंड्री विथ चायना. द डॅश ऑफ अ नियरली 3 month लॉंग स्टँड ऑफ बिटवीन द PLA अँड द इंडियन आर्मी. आता नीट वाचल्यावर कळतं की आपल्याला इट इज नॉट रिलेटेड टू डिस्प्यूट, इट इज रिलेटेड टू लँड. लँडशी रिलेटेड आहे. कोलॅबरेशन लँडवरती होऊ शकत नाही, ऑलरेडी काही फील्डमध्ये कोलॅबरेशन आहे. ठीक आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? लँडवरती कोलॅबरेशन होऊ शकत नाही, म्हणजेच काय, लँडशी रिलेटेड आपल्याला शब्द पाहिजे, मग तो PLA आणि इंडियन आर्मीच्या मधला. ठीक आहे. सो दॅट इज द डॅश ऑफ अ नियरली 3 month लॉंग स्टँड ऑफ. कुठे स्टँड ऑफ होता? तर एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी. ठीक आहे. सो ठिकाणी अशी रिलेटेड 3 शब्द आहेत, एरिया, प्लेस आणि व्हेन्यू. मग आपण जर बघितलं एक्झॅक्ट जर असेल, एखादा प्रोग्राम असेल किंवा एक्झॅक्ट ठरवून दिलेलं जर असेल तर तिथे जे असतं दॅट इज व्हेन्यू. म्हणून मग इथे करेक्ट आन्सर असेल ए, व्हेन्यू. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज ए, व्हेन्यू. क्लिअर? ओके. आता जर मी म्हटलं समजा इंडियाज डिस्प्युटेड बाउंड्री विथ चायना, द व्हेन्यू ऑफ अ नियरली 3 month लॉंग स्टँड ऑफ बिटवीन द PLA अँड द इंडियन आर्मी. मग जर आपण बघितलं की प्रॉब्लेमॅटिक लँड कोणती प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्या लँड मधला तो व्हेन्यू ज्या ठिकाणी PLA आणि इंडियन आर्मी हे दोघं पण काय आहेत, 3 महिन्यापासून ताटकळत आहेत. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना? चलो आगे. मिस्टर जयशंकर कमेंट्स आर अ क्लिअर आईड. मिस्टर जयशंकर जे आहेत त्यांचे जे कमेंट्स आहेत किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले आहेत, आर अ क्लिअर आईड असेसमेंट ऑफ इंडियाज कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स मीन्स घटक अँड अव्हेन्यूज फॉर इट्स पोटेन्शियल ग्रोथ. अव्हेन्यूज म्हणजेच वेज, पाथ ज्याला म्हणू शकतो, रस्ता. सो मिस्टर जयशंकर यांनी जे काही सांगितलं त्या माध्यमातून एकदम क्लिअर आईड असेसमेंट ऑफ इंडियाज कन्स्ट्रेंट. भारताचं जे काही कन्स्ट्रेंट आहेत, भारताचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत, घटक जे आहेत, त्या सगळ्यांचा विचार करून आणि भारताकडे जे जे मार्ग आहेत फॉर इट्स पोटेन्शियल ग्रोथ, पुढे भविष्यामध्ये जी काही ग्रोथ होऊ शकेल त्याच्याशी रिलेटेड जे काही मार्ग आहेत त्या हिशोबाने काय केलेले आहे मिस्टर जयशंकर यांनी कमेंट केलेल्या आहेत. व्यवस्थित त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे. द असर्शन म्हणजेच काय, डिक्लेरेशन ऑफ इंडियाज स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स. भारताचा प्लॅनिंग पद्धतीने केलेलं इंडिपेंडन्स अँड रेजिस्टन्स टू जॉईनिंग एनी अलायन्स. आणि कोणत्याही भारताचं जे काही स्वातंत्र्य आहे ते तसंच ठेवणं आणि सोबत एक कोणत्याही अलायन्स सोबत न जाणं, कोणत्याही गटबाजी जे आहे त्याच्यामध्ये न पडणं. डॅश ॲज अ टाइमली रिमाइंडर अमाइड स्पेक्युलेशन दॅट टेन्शन्स विथ चायना विल पुश इंडिया इनटू अ स्ट्रॉंगर क्लिंच. क्लिंच मीन्स पकडणं. विथ वॉशिंग्टन which is on its own collision course with Beijing. ठीक आहे. सो जसं की जे आपलं डिसिजन आहे, डिक्लेरेशन आहे की भारताचं स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स राहणं आणि सोबत कोणत्याही अलायन्सला, कोणत्याही ग्रुपला जॉईन न होणं, डॅश ॲज अ टाइमली रिमाइंडर, हे एक रिमाइंडर म्हणून काम करत आहे. अमाइड म्हणजे सोबत, स्पेक्युलेट करणं किंवा दाखवणं, वाढवणं. दॅट टेन्शन्स विथ चायना, स्पेक्युलेट करल, काय करल, चायना सोबत असलेलं जे टेन्शन आहे ते अजून वाढवल. विल पुश इंडिया इनटू अ स्ट्रॉंगर क्लिंच. मग ह्यातून जे भारत हा अजून जास्त पकडीमध्ये, कैचीमध्ये सापडला जाईल. विथ वॉशिंग्टन, अमेरिकेसोबत. बीच इज ऑन इट्स ओन कोलिजन कोर्स विथ बीजिंग. जसं की वॉशिंग्टन आपल्याला माहिती आहे काही दिवसापासून US आणि चायना
म्यूटच ठेवत जा, मध्येच आवाज नका करू, जो वेगळाच आवाज येतो. ठीक आहे. सो हा कुठे होतो आपण, युएस. मग जसं की आपण म्हटलं, समजा युएस जे आहे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून युएस आणि चायना यांच्यामधलं कोल्ड वॉर जे आहे ते चालू झालेलं आहे. म्हणून थोडंसं जे आहे तर विच इज ऑन इट्स ओन कोलिजन कोर्स विथ बीजिंग. जसं की वॉशिंग्टन हे ऑलरेडी काय बीजिंग सोबत, आता हे काय वॉशिंग्टन आणि बीजिंग हे प्रतिकात्मक बोललेले आहे. ऍक्च्युअली इट इज रिलेटेड टू अमेरिका अँड चायना. मग युएस आणि चायना यांचे जे वाद आहे, मग त्याच्यात आपण अजून क्लिंच होऊ, पकडीमध्ये सापडले जाऊ. ठीक आहे. So, the assertion of India's strategic independence and resistance to joining any alliance dash as a timely reminder. सांगा, एक चांगलं रिमाइंडर दिलं त्यांनी. बोलो जल्दी जल्दी. शेखर ए, रेशमा सी, ईशाना बी, अक्षय सी. ठीक आहे. द करेक्ट आन्सर इज बी, कम्स. बर, का बरं कम्स? आता मला एक सांगा, द असर्शन ऑफ इंडिया स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स अँड रेजिस्टन्स टू जॉईनिंग एनी अलायन्स, या दोन गोष्टी ज्या आहेत, भारताने दिलेलं जे काही डिक्लेरेशन आहे ते कशाबद्दलचं, आपलं स्वतःचं प्लॅनिंग करत करत जे स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स आहे, स्वतःचं जे स्वातंत्र्य आहे त्याला राखून ठेवण्याबद्दल, आणि रेजिस्टन्स टू जॉईनिंग एनी अलायन्स, आणि कोणताही अलायन्स जॉईन न करण्याबद्दल. हे जे आहे हे असं आलंय कसं, एक रिमाइंडर म्हणून, ऍज अ टाइमली रिमाइंडर. ठीक आहे. म्हणून मग इथं काय असायला पाहिजे, कम्स ऍज. ठीक आहे. कन्सर्न्स ऑफ आलं असतं, कन्सर्न्स ओव्हर आलं असतं, कन्सर्निंग आलं असतं. ठीक आहे. म्हणून मग इथं करेक्ट आन्सर जे आहे ते असेल कम्स. बी, कम्स इज द करेक्ट आन्सर. ओके. मग आता याचा अर्थ काय होतो नेमका तो बघा. इंडिया स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स, भारताचा जो काही स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स आहे तो मेंटेन करणं, आणि सोबत सोबत स्पेक्युलेशन करणं, टेन्शन वाढवणं, यापासून काय होतंय, आपण बऱ्यापैकी जे आहे तर दूर राहण्यासाठी आपल्याला एक रिमाइंडर म्हणून हे काम करत आहे. ठीक आहे. क्लिअर? चालूया पुढे आता. एमआय फोन. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना एवढं? आता पुढे, इट इज सिग्निफिकंट दॅट डॅश मल्टिपल रेफरन्सेस बाय US सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पिओ टू द इंडिया चायना क्लॅशेस. मग आपण जसं की बघितलं, समजा इट इज सिग्निफिकंट दॅट डॅश मल्टिपल रेफरन्सेस बाय US सेक्रेटरी जे आहे, जे की स्टेट माईक पोम्पिओ हे जे आहे, यांनी बऱ्याचशा वेळेस इंडिया आणि चायना यांचे जे क्लॅशेस आहे त्या क्लॅशेस बद्दल बरंचसं सांगितलं, आणि त्या माध्यमातून सुद्धा इट इज सिग्निफिकंट दॅट डॅश बरेचसे सांगून सुद्धा सिग्निफिकंट. ठीक आहे. तर त्या पद्धतीने टू द इंडिया चायना क्लॅशेस, भारत आणि चायना यांच्यामध्ये असलेले क्लॅशेस, द डेथ्स ऑफ इंडियन सोल्जर्स ऍट गलवान व्हॅली लास्ट मंथला ज्या काही इंडिया मधल्या जी डेथ झालेली आहे, गलवान व्हॅलीमध्ये जी काही डेथ झाली इंडियन सोल्जरची, तर या सगळ्यांचा विचार करता डॅश सांगा काय येईल. डिस्पाइट. काय येईल? करेक्ट आन्सर आहे डिस्पाइट. हे सिग्निफिकंट होतं, हे नेम योग्य होतं. डिस्पाइट, जरी आपल्याला भारताला अमेरिकेकडनं काय करण्यात आलं, US सेक्रेटरी जे आहे माईक पोम्पिओ यांनी जरी चायना आणि इंडियामध्ये असलेल्या क्लॅशेस बद्दल सांगितलं, त्यातल्या त्यात पुन्हा एकदा आठवण करून दिली, आणि गलवान व्हॅलीमध्ये जे तुमचे सोल्जर्स मेले याच्याबद्दल भरपूर सांगितलं, तरी सुद्धा आपण सिग्निफिकंट आहोत. कशासाठी? अँड हिज कॉल फॉर इंडिया अँड द US टू जॉईंटली काउंटर चायना. दोघांनी मिळून, म्हणजे भारत आणि अमेरिका दोघ जण एकत्र येतील आणि एकत्र येऊन काय करतील, काउंटर चायना. इथं काउंटरचा अर्थ फाईट या अर्थाने घेतलेला आहे, किंवा डील करणे या अर्थाने घेतलेलं आहे. द गव्हर्नमेंट हॅज राईटली चोजन नॉट टू रेज इट्स टेन्शन्स विथ चायना इन एनी फोरम अदर दॅन बायलॅटरल टॉक्स विथ बीजिंग. मग यामध्ये गव्हर्नमेंटनी सिग्निफिकंट डिसिजन घेतली की काय, नॉट टू रेज एनी टेन्शन्स, कोणतेही वाद वाढवण्याची आम्हाला इच्छा नाही चायना सोबत, विथ इन एनी फोरम, कोणत्याही मार्ग आम्हाला अवलंबण्याची गरज नाही, अदर दॅन बायलॅटरल टॉक्स, म्हणजे दुसरीकडे काही बोलण्याची गरज नाही, विथ बीजिंग. फक्त आम्ही काय करू, चायना सोबत काय जे आहे ते डील करू डायरेक्टली. आम्हाला बाकी कुणासोबत अलाइन करणं किंवा
यामध्ये आम्ही काही इंटरेस्टेड नाहीये. जरी आपल्याला US सेक्रेटरी स्टेट माईक पोम्पिओ जे आहे त्यांनी जरी सांगितलं असेल, चायना आणि इंडियाचं क्लॅश बद्दल सांगितलं असेल, द डेथ्स ऑफ इंडियन सोल्जर्स सांगितलं असेल, या सगळ्यांमध्ये तुम्ही डिसिजन घ्या, विचार करा आणि चायनाला आपण मिळून काउंटर करू असं सांगितलेलं असेल, तरी सुद्धा भारताने तटस्थ राहून काय जे बोलायचंय ते बीजिंग सोबत म्हणजे चायना सोबत आपण बोलू असं सांगितलेलं आहे. सो द करेक्ट आन्सर इज ए. ठीक आहे. नेक्स्ट, इक्वली सिग्निफिकंट इज द गव्हर्नमेंट्स आउटरीच टू मॉस्को. मग तसंच आपण सिग्निफिकंट जर बघितलं तर काय, गव्हर्नमेंट्स आउटरीच, आउटरीच मीन्स लिमिटच्या बाहेर जाऊन काम करणं, टू मॉस्को including a visit by Defense Minister Rajnath Singh and the participation of Mr. Jaishankar in the Russia-India-China trilateral Dash month. And the External Affairs Minister comments that India should also seek to build coalitions with middle powers such as the European Union and Japan. मग तसंच जर आपण बघितलं की रिसेंटली जी काही व्हिजिट आहे, काय आन्सर, ठीक आहे, लेटर मंथ, रेशमा डी, अक्षय डी, ठीक आहे, करेक्ट आन्सर इज डी, लास्ट मंथ. मग मागच्या महिन्यामध्ये जी काही व्हिजिट झाली ती पण सुद्धा काय होती, ती सुद्धा व्हिजिट जी आहे ती इक्वली सिग्निफिकंट होती. कुठे, मॉस्कोला जी व्हिजिट झाली बाय डिफेन्स मिनिस्टर, कुणाकुणाकडनं, डिफेन्स मिनिस्टरकडनं, आणि पार्टिसिपेशन ऑफ मिस्टर जयशंकर, ते पार्टिसिपेट झाले ते कुठे, रशिया, इंडिया, चायना, म्हणजे तीन जे आहेत तिन्ही मिळून जे लास्ट मंथला जे एकत्र आले त्यामधून. अँड द एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर्स कमेंट्स दॅट इंडिया शुड ऑल्सो सी, आणि म्हणून एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जे ते असं म्हणतात की भारताने सुद्धा कोलिशन म्हणजे एकत्र येणं जे ते केलं पाहिजे विथ मिडल पॉवर, यांचे मध्यस्थी असणारे जे म्हणजे ज्यांचा दोन्हीकडून फ्री असणारे जे आहेत त्यांच्याशी, सच ॲज द युरोपियन युनियन अँड जपान, युरोपियन युनियन आणि जपान सोबत आपण कोलिशन्स करायला हरकत नाही, त्यांच्यासोबत आपण संबंध प्रस्थापित करायला हरकत नाही. ठीक आहे, म्हणून इथं करेक्ट आन्सर असेल डी, लास्ट. ओके, अँड लास्ट वन, अ टाइम ऑफ क्रायसिस ऑफन क्लॅरिफाईज प्रायोरिटीज. क्रायसिसच्या वेळेस आपल्याला कळतं की खरंच प्रायोरिटीज नेमक्या काय. ठीक आहे, जसं आपल्याला पॅन्डेमिक मध्ये कळतंय नेमक्या आपल्या प्रायोरिटीज काय असल्या पाहिजे, बरोबर. सो त्यानुसार ऍट अ टाइम ऑफ अ डबल क्रायसिस फॉर इंडिया, भारतामध्ये सुद्धा तसंच आहे, दोन क्रायसिस आहे. कोणकोणतं, बॅटलिंग द नोवेल कोरोना व्हायरस पॅन्डेमिक, मग कोरोना व्हायरस पॅन्डेमिक जे आहे त्याच्यासोबत पण भांडण करायचं, त्याला पण म्हणजे संघर्ष जो आहे तो पण आहे आपल्याला इन द कंट्री. अँड चायनीज डायडॅश ऍट द बॉर्डर, चायनाचं जे काही डायडॅश आहे ऍट द बॉर्डर, सॉरी, the message from New Delhi is one of a carefully calibrated balance, and Chinese dash at the border, at the border आलेलं आहे, नीट समजून घ्या. at the border नुसार काय येईल, शेखर ए, रेशमा ए, प्रतीक एम आय फोन ए, प्रतीक ए, अक्षय कदम ए. ठीक आहे, एन्क्रोचमेंट म्हणजे काय, अतिक्रमण आहे. ठीक आहे, आता दोन शब्द आहे. एन्क्रोचमेंट जी असते ती एखाद्या एरियामध्ये केली जाते, म्हणून एन्क्रोचमेंटच्या नंतर आपण इन याचा वापर करतो. एन्क्रोचमेंट इन द एरिया ऑफ सो अँड सो. ठीक आहे, इथं ऍट आलेलं आहे, सो चायनीज एन्क्रोचमेंट नाही आहे तर चायनीज ऍग्रेशन ऍट द बॉर्डर. चायनाने काय केलं, ऍग्रेशन दाखवलं, म्हणजेच काय पुढे आले तेवढे, म्हणून एन्क्रोचमेंट सारखाच ऍग्रेशन शब्द आहे, दोन्ही सारखेच आहे, सिनोनिम म्हणून वापरले जातात. पण एन्क्रोचमेंट म्हणजेच काय, तर अतिक्रमण करणं इन एरिया. ठीक आहे, आणि ऍग्रेशन मीन्स ती जी PLA आहे त्या PLAच्या लाईन मध्ये ऍग्रेशन केलेलं आहे, म्हणून इट इज नॉट एन्क्रोचमेंट. ऑलरेडी असलेली वस्ती जी आहे तिला काढून मग जर जाणं तर त्यावेळेस त्याला आपण एन्क्रोचमेंट म्हणतो, म्हणून मग ऍग्रेशन इज द प्रॉपर वर्ड. सो द करेक्ट आन्सर इज डी, दिल्ली. ठीक आहे, सो पुन्हा एकदा बघा, आपल्याला भारताला जे आहे क्रायसिसच्या वेळेस रिअलिटी कळते, प्रायोरिटीज नेमक्या काय असलं पाहिजे, म्हणून आपल्याला दोन क्रायसिस सोबत आपण बॅटल करतोय, एक कोरोना व्हायरसचं पॅन्डेमिक आणि सोबत चायनीज ऍग्रेशन जे आहे ते. म्हणून दिल्लीने जे काही मेसेज दिलाय तो एकदम कॅलिब्रेटेड बॅलन्स आहे, एकदम चांगल्या पद्धतीचा आहे, जो कॅल्क्युलेशन करून दिलेला मेसेज वाटतोय. ओके, सगळ्यांना क्लिअर इतकं, इज देअर एनी गडबड? ओके, गुड डे टू ऑल ऑफ यू.